प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना रक्तवाढीकरता लोहयुक्त तसंच फ्लोरिक ॲसिडच्या गोळ्या देण्यात येतात। मात्र या गोळ्यांचं अतिसेवन एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलं। त्यामुळे गोंदियातल्या शाळांना या गोळ्या नित्यनियमानं विद्यार्थ्यांनी घ्याव्यात याकरता एक नवी शक्कल लढवली आहे। राज्यातल्या ग्रामीण भागात दर सोमवारी विद्यार्थ्यांना रक्तवाढीच्या गोळ्या देण्यात येतात। मात्र प्रत्येक विद्यार्थी तो घेतो की नाही या बाबतीत साशंकता आहे। काही शाळांमध्ये प्रशासन विद्यार्थ्यांना गोळ्या देऊन मोकळं होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळेच गोंदियाच्या मोरगाव तालुक्यातल्या रवींद्र महाविद्यालयातर्फे अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। आठवड्याच्या दर सोमवारी तब्बल 1200 विद्यार्थ्यांना या गोळ्या शिक्षकांच्या हस्ते देण्यात येतात। तसंच शिक्षकांसमोरच त्या गोळ्यांचं सेवनही विद्यार्थ्याला करायला सांगितलं जातं। आधी काय व्हायचं की मुलांना जेव्हा आपण हातामध्ये गोळी द्यायचो तर ते बाहेर फेकून द्यायचं, खात नव्हते। आणि आता त्यांना डिसिप्लिन लावली आम्ही। प्रेयर झाल्याबरोबर आपण त्यांना एक एक गोळी देतो, आपल्या समोरच खायला लावतो आणि त्याला मुलांना म्हणजे फायदा झालेला आहे। महाविद्यालयाच्या उपक्रमाद्वारे या गोळ्यांचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं जातंय। टीचर्स लोक गोळ्या द्यायच्या आणि आम्ही ते आपल्या बॅगेमध्ये ठेवू किंवा कोणी कोणी आताही खात होते, पण ते आम्ही बॅगेमध्ये ठेवून विसरून जात होता आणि ते तसेच राहत होते। पण जेव्हापासून डे सर आले त्यांनी खूप चांगलं शाळेमध्ये डिसिप्लिन ठेवलेलं आहे। आधी ज्या गोळ्या देत होत्या आम्ही त्या गोळ्या खात नव्हतो, म्हणजे कित्येक मुलं कारण की कडू वाटतात म्हणून फेकत होते। पण आता ते प्राचार्य स्ट्रिक्ट आले आणि या गोळ्यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवत नाही सर। म्हणून आता असं वाटतं की शिक्षक खूप लक्ष देतात आमच्याकडे। या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसादही मिळतोय। यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्यही चांगलं राहील आणि या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुर्घटनांना आळाही बसेल। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।